सांगली मनपा विकास कामासाठी शासनाकडून घंटा. पुणे विभागात 22.5 कोटींचे वाटप. सांगली मनपा क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने पुणे विभागातील महापालिकांना 22,50,00,000 रुपयाचा निधी वितरित केला. मात्र त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हाती भोपळाच मिळाला आहे. मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी शासनाने 2025 आर्थिक वर्षात 90 कोटी रुपयांची तरतूद केली होती. लाभार्थी महापालिकात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, इचलकरंजी यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी तरतूद केलेली 90 कोटी रुपयांपैकी 22,50,00,000 रुपयाचा हप्ता शनिवार दिनांक 13 वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. तो संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. हा निधी अन्य कामासाठी वळता करण्यात येऊ नये असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आणि इचलकरंजी महापालिकांना मिळून 90 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 22,50,00,000 रुपयाचा हप्ता पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आला. पण यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका कोठेच नाही. वास्तविक महापालिकेला नागरी सुविधांपासून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मात्र या योजनेत लाभ मिळालेला नाहीत. महापालिका मिळालेला निधी वितरित करण्यात येणारी रक्कम अशी महापालिका मंजूर रक्कम आणि वितरित केलेली रक्कम पिंपरी चिंचवड 5 कोटी 1,25,00,000 रुपये, पुणे 45 कोटी 11 कोटी 25,00,000 रुपये, सोलापूर 5 कोटी 1,25,00,000 रुपये, कोल्हापूर 30 कोटी 7,50,00,000, इचलकरंजी 5 कोटी 1,25,00,000.